नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजना सुरू होऊन आतापर्यंत लगभग 5 महिने होत आले आहेत. परंतु अजूनही काही महिला काही बहिणी आहेत ज्यांना अजूनही 1 रुपयासुद्धा या योजनेमध्ये मिळाला नाही आहे. तर त्यांच्यासाठी खुशखबर आहे की आता त्यांना सर्वचे सर्वच पैसे मिळणार आहेत. आणि कधी मिळणार आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसे मिळतील ते सुद्धा सांगणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी देवानंद गवंदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी. या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, निवडणुका असल्यामुळे आचारसंहिता चालू झाल्याने जे सरकारी योजना होता, लाडकी बहीण योजना आणि आणखीनही काही जे सरकारी योजना होत्या त्या तुर्तास बंद करण्यात आल्या होत्या. त्यांचे जे पैसे होते ते वाटपास विलंब झाला होता आणि आता निवडणुका संपल्या आहेत आणि म्हणूनच आता त्यांचे जे पैसे आहेत आता सरकारी योजनेचे सर्वच, परंतु जे लाडकी बहीण जे सर्वात जास्त फेमस झालेली स्कीम आहे महाराष्ट्रातली, त्यावर सर्वांचं नजर आहे आणि ते पैसे कधी मिळतील यावरच सर्व बहिणींचे लक्ष असते. म्हणून हा व्हिडिओ मी स्पेशल त्यांच्यासाठी बनवत आहे. परंतु सर्वच सरकारी योजनेचे पैसे आता मिळण्यास सुरुवात होणार आहे आणि लाडक्या बहिणींचे पैसेसुद्धा मिळण्यास सुरुवात होणार आहे. तर आता लाडक्या बहिणींना टोटल 10,200 रुपये मिळणार आहे. ज्या बहिणींना 1 रुपयासुद्धा मिळालं नाही आहे आतापर्यंत, 5 महिने झाले स्कीम चालू होऊन, परंतु जे पात्र महिला आहेत, जे पात्र बहिणी आहेत ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत तरीही त्यांना 1 रुपयासुद्धा मिळाला नाही आहे, त्यांना आता 10,200 रुपये आतापर्यंतचे मिळणार आहेत. कारण की एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं होतं की आम्ही डिसेंबर आणि नोव्हेंबरमध्येच पैसे देणार आहोत आणि निवडणूक संपल्या की लगेच त्यांना पैसे देणार आहोत. तर आता निवडणुका संपलेल्या आहेत आणि आज तुम्हाला लगेच तुमच्या जे खातं आहे बँकेचं त्यामध्ये 10,200 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तुम्ही लगेच चेक करून घ्या. तर तुम्ही बँकेमध्ये जाऊन चेक करू शकता किंवा ऑनलाईन मोबाईलने सुद्धा बघू शकता तुमच्या बँकेमध्ये पैसे आले की नाही आले. आणि येतीलच, कारण की मुख्यमंत्री स्वतः यांनी सांगितलेलं आहे की निवडणुका संपल्या की लगेच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात येणार आहेत. त्यांनी पैशांची जी उपलब्धता आहे ती करून दिलेली आहे. फक्त निवडणूक संपायची वाट ते पाहत आहेत आणि आता निवडणुका संपल्या आहेत आणि लगेचच ते अजित पवार यांनी, जे उपमुख्यमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे अजित पवार यांनी सुद्धा सांगितलेले आहे की लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही बाजूला काढलेले आहेत आणि निवडणुका संपल्या की लगेच ते त्यांच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत. आणि म्हणजे आता निवडणुका संपल्या आणि लगेच त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येत. तर आता तुम्ही म्हणाल की 10,200 रुपये कसे मिळणार आहेत? तर बघा, ज्या महिलांना, ज्या बहिणींना आतापर्यंत पात्र असूनही 1 रुपयासुद्धा मिळालेला नाही आहे, त्या बहिणींसाठी 10,200 रुपये मिळणार आहेत. आता ते कसे मिळणार ते मी तुम्हाला सांगतो. तर बघा, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर या 4 महिन्याचे 1,500 रुपयेप्रमाणे ते पैसे पकडण्यात येतील. म्हणजे जी लाडकी बहीण योजना सुरू झाली होती त्या सुरुवातीला त्यांनी 1,500 रुपये प्रति महिन्याला देण्याचं त्यांनी ठरवलं होतं आणि दिलेसुद्धा आहेत. तर या 1,500 रुपयाप्रमाणे, म्हणजे 1,500 रुपयेप्रमाणे 4 महिन्याचे 6,000 रुपये होत आहेत. आणि ज्या बहिणींना 1 रुपयासुद्धा मिळाला नाही त्यांच्यासाठी सांगत आहे, तर 6,000 रुपये ते होत आहेत. आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचे दोन्ही एकखट्टाच ते देणार आहेत नोव्हेंबरमध्येच, निवडणुका संपल्या की, असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी. तर आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 1,500 नाही मिळणार. नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो मिळणार आहे 2,100 रुपये, म्हणजे 2,100 रुपये. लक्षपूर्वक ध्यान द्या, 2,100 रुपये प्रति महिना तुम्हाला आता मिळण्यास सुरुवात होणार आहे. कारण की आता त्यांची जर सरकार आली, कारण की आता जी एक्झिट पोलमध्ये महायुतीला सरकार बनण्याचे दाखवण्यात आले आहे. 5 जे महाराष्ट्रातील 5 एक्झिट पोल आहेत त्यामध्ये 5 पैकी 3 एक्झिट पोलमध्ये महायुतीची सरकार बनण्याचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे होऊ शकते की महायुती सरकार बनणार आहे. तर यांची सरकार जर बनली तर मग तुम्हाला आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचे 2,100 रुपये पैसे मिळणार आहेत. तर 2,100 रुपये हे आणि 6,000 रुपये त्या 4 महिन्यांचे, असे मिळून तुम्हाला टोटली 10,200 रुपये मिळणार आहेत.
या महिन्यामध्ये नोव्हेंबरच्याच महिन्यामध्ये मिळणार आहेत, कारण की लगेचच आता जे निवडणुका आहेत ते संपल्या आहेत आणि आता तुम्हाला आज लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरुवात होणार आहे. खूप जणांच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत, तर तुम्ही लगेच जाऊन चेक करू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला अजूनही एक पैसा मिळाला नसेल तर आता पात्र महिला आहेत, मंजूर झालेल्या आहेत, त्यांना पैसे द्यावेच लागणार आहेत. आता सरकार बदलली तरीसुद्धा तुमचा फायदाच राहणार आहे. तरी तुम्हाला जे 10,200 रुपये आहेत ते मिळणार आहेत, कारण की काँग्रेसची जर सरकार आली, जर यांची सरकार आली नाही शिंदे सरकार, तर तुम्हाला काँग्रेसकडून सुद्धा 3,000 रुपये प्रति महिना पुढे मिळणार आहे. कारण की त्यांच्या घोषणापत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही लाडकी बहीण योजनेचं नाव बदलून महालक्ष्मी योजना करू आणि जे महालक्ष्मी योजनेमध्ये बहिणींना 3,000 रुपये प्रति महिन्याला देणार आहोत. म्हणजे आता तुम्हाला 3,000 रुपयाने जर प्रति महिना पकडला तर मग तुम्हाला 3 आणि 3 6 नोव्हेंबर डिसेंबरचे 6,000 आणि ते 6,000 असे टोटल 12,000 रुपये या नोव्हेंबरमध्येच तुम्हाला लगेच मिळतील किंवा मग डिसेंबरमध्ये मिळतील. कारण की नवीन जर सरकार बनली तर ते सरकार थोडा उशीर करणार आहे तुम्हाला पैसे टाकण्यासाठी. परंतु एक्झिट पोलनुसार महायुती सरकार बनणार आहे, शिंदे सरकारच बनणार असं वाटत आहे. आणि ते जर बनली तर मग तुमच्या लाडक्या बहिणींना कुठेही असा अडथळा येणार नाही आहे. तुमची स्कीम जी आहे रेग्युलर चालू राहणार आहे, तुम्हाला लगेचच पैसे मिळणार आहेत. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो की यावर्षी जे मतदान झालेलं आहे त्यामध्ये महिलांचा सहभाग जास्त दाखवण्यात आला आहे. त्या महिलांनी खूप जास्त सहभाग केलेला आहे मतदानासाठी आणि त्यांची जी टक्केवारी आहे मतदानासाठी महिलांची म्हणजेच लाडक्या बहिणींची ती टक्केवारी वाढलेली आहे. आणि ते वाढण्याचं कारण म्हणजे लाडकी बहीण योजनाच आहे असं वाटत आहे. आणि त्यानुसार जर त्यांची टक्केवारी वाढली असेल तर नक्कीच शिंदे सरकारच येणार असं वाटत आहे. कारण की लाडक्या बहिणींना वोट हे त्यांनाच दिलेलं असेल. कारण की आता जी लाडकी बहीण योजना आहे ती बंद न पडावी या हेतूने सुद्धा लाडक्या बहिणींनी स्वतः आवर्जून जाऊन मतदान केलेलं असावे आणि त्याचमुळे हे जी टक्केवारी आहे हे वाढलेली आहे असं वाटत आहे. तर तुम्हाला घाबरायचं कारण नाही आहे. सरकार जर आली तर तुमचे पैसे कुठेही जाणार नाही आहेत आणि तुम्हाला आता लगेचच आज तुमच्या खात्यामध्ये 10,200 रुपये जमा करण्यात येणार आहेत. तर तुम्ही जाऊन चेक करू शकता. आणि यानंतरचा माझा व्हिडिओ त्या येणार आहे की ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे आणि ज्यांचे फॉर्म जे पेंडिंग आहेत अशांमुळे ज्यांचे फॉर्म अजून भरले गेलेले नाही आहेत यांच्यासाठीचा व्हिडिओ येणार आहे. तो व्हिडिओ बघण्यास जरूर बघा, नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेलचं बटन असते ते प्रेस करून ठेवा. म्हणजे माझा जो व्हिडिओ आहे तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे, त्याची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार. तर मी या चॅनलवर सरकारी योजनेसंबंधित नवनवीन व्हिडिओ आणत असतो आणि खरी माहिती देणारे व्हिडिओ आणत असतो आणि नोकरीसंबंधीसुद्धा व्हिडिओ टाकत असतो. तर लाडक्या बहिणींनो घाबरू नका, तुमचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.